मित्रांनो, आता पूज्य गुरुजींनी समजावून सांगितले की शेवटी मनी प्लांट चोरी करूनच का लावले जाते. गुरुजींनी हेही सांगितले की त्यात शेणखत टाकावे की नाही, खत टाकायचे आहे की नाही, आणि जर त्याची पाने पिवळी पडली तर ती फेकून द्यावीत की जपून ठेवावीत की मातीत दाबून टाकावीत. गुरुजींनी स्पष्ट इशारा दिला की मनी प्लांटच्या सुक्या पानांसोबत कधीही चूक करू नका, नाहीतर पूर्ण घर निर्धन होईल. मनी प्लांटशी संबंधित 20 अशा महत्वाच्या माहिती आहेत ज्या सहसा कोणीही सांगत नाही. मनी प्लांटचे 20 अद्भुत फायदे जाणून घ्या जे ऐकून तुम्ही थक्क व्हाल. पुढे गुरुजींनी हेही सांगितले की शेवटी मनी प्लांटमध्ये माता लक्ष्मीचा वास कोणत्या भागात असतो, पानांमध्ये, फांदीमध्ये की मुळात, हे सर्व काही तुम्ही जाणून घ्याल. कमेंटमध्ये ख्या मनाने लिहा जय माता लक्ष्मी. मित्रांनो, आयुर्वेद आणि वास्तुशास्त्रानुसार मनी प्लांटचे रोप खूपच दुर्मिळ आणि चमत्कारी शक्तींनी परिपूर्ण असते आणि ते खूप शुभ मानले गेले आहे. त्याच्या आत सकारात्मक ऊर्जेचा साठा असतो. हे प्रत्येक गोष्ट स्वतःकडे आकर्षित करण्याची क्षमता ठेवते, म्हणजेच ते तुमच्याकडे वेगाने पैसे आकर्षित करते. याला तुम्ही पैशांचे झाड देखील म्हणू शकता. ज्या बंकेत तुमचे खाते आहे त्या बंकेचे नाव तुम्ही या रोपाला देऊ शकता, जसे की हे आमचे युनियन बंक, स्टेट बंक ऑफ इंडिया आहे किंवा बंक ऑफ बडोदा आहे असे म्हणू शकता. तुम्ही याला तुमच्या इच्छेनुसार कोणतेही नाव देऊ शकता, कारण त्याचे खरे नाव मनी प्लांट म्हणजे पैशांचे झाड आहे. मित्रांनो, मनी प्लांटबद्दल अनेक अनोख्या समजुती आणि गोष्टी प्रचलित आहेत. असे म्हटले जाते की ते जिथे लावले जाते तिथे धनाची वाढ होते. या रोपात अशी दिव्य शक्ती मानली जाते ज्यामध्ये संपत्ती, सोने, चांदी, हिरा, मोती यांसारख्या संपत्तीचा आशीर्वाद असतो. अशी मान्यता आहे की त्याच्याजवळ एक अदृश्य थैली असते ज्यामध्ये संपत्ती आणि पैसे असतात आणि माता लक्ष्मी तात्पुरत्या स्वरूपात या रोपात निवास करते. असाही विश्वास आहे की ज्या घरात मनी प्लांट लावले जाते तिथे धनाची देवी लक्ष्मी स्थायी स्वरूपात वास करते. विष्णुप्रिया लक्ष्मी तिथे नेहमी उपस्थित असते आणि भगवान श्री हरी देखील त्यात वास करतात. म्हणूनच या रोपाला पवित्र मानले जाते. आम्ही तुम्हाला सांगतो की जो व्यक्ती मनी प्लांटची योग्य काळजी घेतो त्याच्या घरात कधीही पैशांची कमतरता नसते. मित्रांनो, याच कारणामुळे आपल्याला हे जाणून घेणे महत्वाचे आहे की मनी प्लांटच्या रोपापासून मिळणारे 20 अद्भुत फायदे कोणते आहेत, जे तुम्हाला कदाचित कोणीही सांगणार नाही. संपूर्ण यूट्यूबवर तुम्हाला ही माहिती कुठेही मिळणार नाही. ही खास माहिती फक्त तुम्हाला RTV भक्ती यूट्यूब चॅनलवरच मिळेल. त्याचबरोबर आपण हे देखील जाणून घेऊया की मनी प्लांटमध्ये कोणते पाणी टाकू नये, त्यात कोणते खत टाकावे, कोणत्या घरात मनी प्लांट लावणे वर्जित आहे आणि त्याला कोणी स्पर्शही करू नये. या सर्व गोष्टी आम्ही तुम्हाला याच व्हिडिओमध्ये सविस्तरपणे सांगू. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत लक्षपूर्वक पहा आणि एक लाईक नक्की करा, कारण तुम्ही अनेकदा नंतर लाईक करायला विसरता. त्याचबरोबर आमच्या चॅनल RTV भक्तीला देखील नक्की सबस्क्राईब करा, कारण तुम्ही सबस्क्राईब करणे देखील टाळता. जय माता लक्ष्मी. मित्रांनो, जर तुम्हाला लवकर श्रीमंत व्हायचे असेल तर तुम्ही मनी प्लांट कधीही विकत घेऊन लावू नका, कारण विकत घेतलेला मनी प्लांट काही परिणाम करत नाही. यामागे एक मोठी कथा आहे जी आम्ही तुम्हाला पुढच्या वेळी वेगळ्या व्हिडिओमध्ये विस्ताराने सांगू. असे म्हटले जाते की हा
वनस्पती फक्त अशा घरातून चोरला पाहिजे जिथे मालक संपन्न असेल, त्याचे घर सुंदर आणि हिरवेगार असावे, घरात शांती आणि सुख, संपत्ती असावी आणि कुटुंबाची आर्थिक स्थिती आधीच मजबूत असावी. मनी प्लांट नेहमी अशा घरातून घ्यावा जिथे रुबाब, धनदौलत, पूजापाठ, चारही दिशांनी पैसा येण्याची स्थिती असेल. ज्या घरात मनी प्लांट हिरवागार, चमकदार, दाट आणि आकर्षक दिसत असेल, तिथूनच थोडीशी फांदी चोरली पाहिजे. पण लक्षात ठेवा की चोरी फक्त थोड्या प्रमाणात करायची आहे, जेणेकरून त्याचे रोपटे देखील सुरक्षित राहील. मित्रांनो, मनी प्लांटचा कोणताही भाग चोरून घरात लावणे खूप शुभ मानले जाते. जर ते चोरल्यानंतर नष्ट केले गेले तर ते अशुभ आणि पापाचे कारण बनते. आता प्रश्न असा आहे की किती भाग घ्यावा? तर याचे उत्तर आहे की वरचा थोडासा भागच तोडावा, पण कधीही सुकलेली किंवा पिवळी पाने घेऊ नयेत. फक्त हिरवीगार ताजी पाने तोडावीत. ते सर्वात आधी एखाद्या पाण्याच्या बाटलीत टाकून लावावे, जेणेकरून खालच्या भागातून मुळे बाहेर येऊ शकतील. जेव्हा त्यात मुळे बाहेर येतील तेव्हा ते कुंडीत किंवा जमिनीतही लावू शकता. हवे असल्यास बाटलीतच ठेवू शकता. अट अशी आहे की पाणी नेहमी स्वच्छ आणि ताजे असावे आणि दर 2 ते 5 दिवसांनी ते बदलत राहिले पाहिजे. मित्रांनो, तुम्हाला विश्वास बसणार नाही की जसा कोणी मनी प्लांट चोरून आपल्या घरात लावतो, त्याच क्षणापासून त्याच्या घरात धनदौलत चुंबकासारखी आकर्षित होऊ लागते. आणि ज्या घरातून हे रोपटे आणले गेले असते, जर तेथील आर्थिक स्थिती मजबूत असेल तर तुमच्या घराची स्थिती देखील हळूहळू तशीच होऊ लागते. घरात धन, बल आणि सकारात्मक ऊर्जा येऊ लागते. माता लक्ष्मी हिरवळ पाहून तेथे येण्यासाठी प्रेरित होतात. म्हणूनच मनी प्लांट कधीही विकत घेऊन लावू नये. मित्रांनो, आम्हीही मनी प्लांट एका श्रीमंत व्यापाऱ्याच्या घरातून चोरूनच लावले आहे आणि त्याचे खूपच शुभ आणि लाभदायक परिणाम मिळाले आहेत. मित्रांनो, मनी प्लांटची मुळे कधीही उघडी ठेवू नयेत. जर तुम्ही ते बाटलीत लावले असेल तर बाटलीच्या चारही बाजूंनी लाल रंगाची रिबन बांधा, जेणेकरून मुळे दिसणार नाहीत. जेव्हा मुळे लपवली जातात आणि लाल रंगाची रिबन लावली जाते, तेव्हा मनी प्लांटची शक्ती अनेक पटींनी वाढते. याच कारणामुळे असे म्हटले जाते की मनी प्लांटवर लाल रंगाची रिबन अवश्य बांधावी. चीन आणि कुवेतसारख्या देशांमध्येही लोक मनी प्लांटवर लाल रंगाची रिबन बांधतात. जर तुमच्याकडे लाल रिबन नसेल तर तुम्ही लाल धागा देखील बांधू शकता, आणि जर तोही नसेल तर लाल रंगाचा कलावा बांधा. कलावा तर अधिक शुभ आणि अत्यंत मंगलकारी मानला जातो. मित्रांनो, आता प्रश्न असा आहे की मनी प्लांट शेवटी कुठे आणि कशात लावावे? तर चला जाणून घेऊया. तुम्ही ते बाटलीत पाणी घालूनही वाढवू शकता आणि जमिनीत, कुंडीतही लावू शकता. शास्त्रांमध्ये असे मानले गेले आहे की जर घराशेजारी एखादे झाड किंवा रोप लावले जाते तर त्यामुळे घराचा पाया मजबूत होतो, नात्यांमध्ये कडुता येत नाही, कुटुंबात दुरावा निर्माण होत नाही, जीवनात अचानक येणाऱ्या चढउतारांचा घरावर परिणाम होत नाही. घराची मुळे मजबूत असतात आणि कोणताही शत्रू त्यांना हलवू शकत नाही. नजर दोष किंवा कोणाची वाईट नजर याचाही परिणाम होत नाही. मित्रांनो, असे म्हटले आहे की जेव्हा तुम्ही मनी प्लांटला धन मानून त्याची पूजा करता, तेव्हाच त्याचा परिणाम खूप वेगाने दिसू लागतो. घराच्या आत मुख्य दारावर जिथून तुम्ही प्रवेश करता तिथे ते लावणे सर्वात शुभ मानले जाते. यामुळे घरात सुख समृद्धी टिकून राहते. याशिवाय तुम्हाला हवे असल्यास तुम्ही ते छतावरही लावू शकता किंवा कोणत्याही उंच छतावरही ठेवू शकता. घराच्या मध्यभागी किंवा दाराच्या वर ते लावल्याने दाराची शोभाही वाढते आणि घरात दिवसा
दुप्पट आणि रात्री चौपट प्रगती होते. जर स्वयंपाकघरात लावायचे असेल तर खिडकी जवळ ठेवा. हे देखील शुभ मानले जाते. वास्तुशास्त्रानुसार मनी प्लांट लावण्यासाठी आग्नेय दिशा सर्वात उत्तम आहे. या दिशेला झाड लावल्याने घरात समृद्धी वाढते आणि सकारात्मक ऊर्जा खूप वेगाने पसरते. या दिशेचे अधिष्ठाता विघ्नहर्ता भगवान गणेश मानले गेले आहेत आणि याचे स्वामी शुक्र आहेत. म्हणूनच जर तुम्हाला संपन्न व्हायचे असेल तर हे झाड याच दिशांना लावले पाहिजे. मित्रांनो, आता एक गुप्त माहिती ऐका. जर तुमच्या घरात मनी प्लांटचे कोणतेही पान अचानक पिवळे पडले किंवा सुकले तर हे लक्षण आहे की तुमची आर्थिक स्थिती आता कमकुवत होणार आहे. याचा अर्थ पैशांचे नुकसान होणार आहे, खर्च वाढतील आणि कर्जही वाढू शकते. अनेकदा ही समस्या तेव्हा उद्भवते जेव्हा झाडाची योग्य प्रकारे काळजी घेतली जात नाही. जसे की जर त्यात घाण किंवा चुकीचे पाणी टाकले गेले. मनी प्लांट हे धन आकर्षित करणारे झाड मानले जाते, त्यामुळे त्याची योग्य काळजी घेणे आवश्यक आहे. कारण सुरुवातीपासूनच सांगितले आहे की यात माता लक्ष्मी आणि भगवान विष्णू या दोघांचा वास असतो आणि त्याचबरोबर हे कुबेर महाराजांचे प्रतीकही मानले जाते. मनी प्लांटमध्ये तेच पाणी टाकावे जे तुम्ही स्वतः पिता. यात नेहमी स्वच्छ आणि ताजे पाणी टाकावे. तुम्ही इच्छित असल्यास पाण्यात थोडे बटाट्याचा रस देखील मिसळू शकता. यामुळे मनी प्लांट खूप वेगाने हिरवेगार होते आणि जेव्हा झाड हिरवेगार होईल तेव्हा माता लक्ष्मीचा वास घरात होईल आणि घरात आनंद आणि समृद्धी पसरेल. मित्रांनो, लक्षात ठेवा की यात कधीही घाण पाणी टाकू नये. जर एखाद्या स्त्रीला मासिक धर्म असेल तर अशा स्थितीत मनी प्लांटमध्ये पाणी अजिबात टाकू नये. जर चुकून असे केले तर रोपटे सडून जाईल, त्याची मुळे कुजतील आणि रोपटे सुकेल. हळूहळू घरात गरिबी आणि दरिद्रता येईल, कारण त्यावेळी स्त्रीच्या कष्ट आणि वेदनेची ऊर्जा रोपट्यापर्यंत पोहोचते आणि मनी प्लांट नष्ट होऊ लागते. यामुळे चुकीचे परिणाम समोर येऊ लागतात. मित्रांनो, हाच नियम तुळशीच्या रोपट्यालाही लागू होतो. मासिक पाळीच्या वेळी तुळशीमध्येही पाणी घालणे अशुभ मानले गेले आहे. रविवारीही मनी प्लांटमध्ये पाणी कधीही घालू नये, हे देखील चांगले मानले जात नाही. मित्रांनो, मनी प्लांटची वेल नेहमी वरच्या दिशेने वाढली पाहिजे. जेवढी ती वर चढेल तेवढेच धन आकर्षित होईल आणि घरात सुखशांती वाढेल. मनी प्लांटच्या मातीत किंवा बाटलीत एक नाणे नक्की टाकावे. असे केल्याने घरात धन आकर्षित होते. म्हणतात पैसा नेहमी पैशाला खेचतो. जेव्हा मनी प्लांटमध्ये नाणे ठेवले जाते तेव्हा सकारात्मक ऊर्जा खूप वेगाने पसरते. जर तुम्ही ते कुंडीत लावले असेल तर कुंडीत चे नाणे टाका आणि जर जमिनीत लावले असेल तर जमिनीतही चे नाणे टाका. याचे नावच आहे मनी प्लांट, तर याच्या जवळही थोडी मनी असायला पाहिजे. तुम्ही यात फक्त टाकाल पण हे रोपटे तुम्हाला लाखो करोडो रुपयांचा आशीर्वाद देईल. आमच्या घरातही मनी प्लांटमध्ये रुपयाचे नाणे ठेवलेले आहे. आम्ही देखील ते अर्पण केले आहे. म्हणूनच तुम्हीही त्यात नाणे नक्की टाका. मित्रांनो, शास्त्रांमध्ये एक कथा येते की जर एखाद्या झाडाखाली धन अर्पण केले गेले किंवा थोडे पैसे ठेवले गेले तर व्यक्ती कधीही गरीब होत नाही. त्याच्या जीवनात आजारी पण येत नाही. त्यामुळे झाडांखाली धन ठेवणे शुभ मानले गेले आहे. याच कारणामुळे घरात मनी प्लांट असेल तर त्यात नाणे नक्की ठेवा, जेणेकरून ते तुम्हाला अधिक वेगाने धन देऊ शकेल. मनी प्लांटमध्ये जे रुपयाचे नाणे
ठेवले जाते ते तुम्ही नंतर धन ठेवण्याच्या जागी ठेवले तर तुमची आर्थिक स्थिती आणखी मजबूत होईल. कारण बराच काळ नाणे रोपात राहिल्याने त्यात दिव्य शक्ती आणि सकारात्मक ऊर्जा भरते. मग ते नाणे जिथेही ठेवले जाईल तिथे धन आणि धान्याची कमतरता भासणार नाही. मित्रांनो, आपल्या घरातील मनी प्लांट कधीही कोणाला भेट देऊ नये. असे केले तर तुमच्या घराची आर्थिक स्थिती बिघडेल. तुम्ही जेवढेही धन कमावले आहे ते हळूहळू संपून जाईल. घरातील मनी प्लांट दुसऱ्याला देण्याचा अर्थ असा आहे की तुम्ही तुमच्या घरातील धन दुसऱ्याला सोपवत आहात. म्हणून कधीही आपल्या घरातील मनी प्लांट कोणालाही भेट देऊ नका. जर द्यायचेच असेल तर बाहेरून नवीन आणून देऊ शकता, पण आपल्या घरातील मनी प्लांट नाही. असे केल्याने आर्थिक नुकसान होऊ शकते. मित्रांनो, तुम्ही पाहिले असेल की मनी प्लांट बहुतेक घरांमध्ये, कार्यालयांमध्ये आणि दुकानांमध्ये लावले जाते. त्याचा हिरवा रंग डोळ्यांना आराम देतो आणि मनाला शांती देतो. मित्रांनो, मनी प्लांटला वास्तुशास्त्रात खूप शुभ वनस्पती मानले गेले आहे. अनेकदा लोक ते जुन्या पेप्सी किंवा दारूच्या बाटलीत लावतात, पण असे करणे अशुभ आणि पापासारखे मानले गेले आहे. मनी प्लांट कधीही वापरलेल्या बाटलीत लावू नये. यासाठी नवीन बाटलीच वापरली पाहिजे, जी यापूर्वी कधीही वापरली नसावी. तुटलेल्या किंवा भेगा पडलेल्या काचेच्या बाटलीतही ते वाढवू नये. बाटली नेहमी एकदम स्वच्छ आणि साफ असावी. जर तुम्हाला हवे असेल तर तुम्ही प्लास्टिकच्या बाटलीतही ते लावू शकता, पण तीही स्वच्छ असावी आणि जुनी नसावी. असे मानले जाते की जेव्हा ही वनस्पती योग्य प्रकारे लावली जाते तेव्हा घरात सौभाग्य वाढते, कुटुंबात धन आणि समृद्धी येते. मनी प्लांट घरात लावल्याने शुक्र ग्रह देखील मजबूत होतो आणि जेव्हा शुक्र बलवान असतो तेव्हा व्यक्ती रंकातून राजा बनतो. त्याच्यावर माता लक्ष्मीची कृपा होते आणि त्याला अखाट धन प्राप्त होते. मित्रांनो, जर मनी प्लांट पूर्णपणे पिवळा पडला किंवा त्याची पाने गळू लागली तर तो त्वरित काढून टाकावा. जर फक्त 1-2 पाने पिवळी झाली असतील तर ती कात्रीने कापून बाहेर फेकून द्या. पण पूर्णपणे सुकलेला मनी प्लांट घरात ठेवणे अशुभ असते आणि हे नाशाचे कारण बनू शकते. सकाळी जेव्हा तुम्ही उठता तेव्हा सर्वात आधी मनी प्लांट पाहणे शुभ मानले गेले आहे. यामुळे दिवसभर तुमच्यामध्ये सकारात्मक ऊर्जा टिकून राहते. आम्हीही जेव्हा सकाळी ते पाहतो तेव्हा मनाला खूप शांती आणि आनंद मिळतो आणि असे वाटते जसे चारही दिशांनी धन आणि सौभाग्य आपल्याकडे येत आहे. म्हणूनच असे म्हटले आहे की पूजा पाठ झाल्यावर मनी प्लांटचे दर्शन अवश्य करावे. मित्रांनो, शुक्रवारच्या दिवशी मनी प्लांट लावणे अत्यंत शुभ मानले गेले आहे. असा विश्वास आहे की या दिवशी ते लावल्याने घरात कधीही पैशांची कमतरता भासत नाही आणि व्यवसायात प्रगतीचे नवीन मार्ग उघडतात. शुक्रवारी लावलेला मनी प्लांट घरात माता लक्ष्मीचे आगमन घडवून आणतो. जेव्हाही तुम्ही त्याला पाणी देता तेव्हा त्यात दुधाचे काही थेंब नक्की टाका. अशी मान्यता आहे की असे केल्याने धनाची वाढ होते आणि नशीबही वेगाने चमकते. रोपाच्या चांगल्या वाढीसाठी गाईचे कच्चे दूध घालणे देखील शुभ मानले गेले आहे. धनांच्या रोपावर दूध अर्पण केल्याने समृद्धी आणि भाग्य दोन्ही वाढतात. मित्रांनो, मनी प्लांटची काळजी घेणे खूप महत्त्वाचे आहे. जर तुम्ही ते बाटलीत लावले असेल तर त्यातील पाणी गलिच्छ नसावे. पाणी गलिच्छ होताच ते लगेच बदला. जर मातीत लावले असेल तर माती स्वच्छ ठेवा आणि त्यात कचरा राहू देऊ नका. रोपाला चांगले खत घाला, तरच ते निरोगी
आणि हिरवेगार राहील. घरात तुम्ही एकापेक्षा जास्त मनी प्लांट देखील लावू शकता. ते खोलीत, ऑफिसमध्ये किंवा इतर ठिकाणी ठेवता येतात. लहान पानांचे मनी प्लांट लावणे अधिक शुभ मानले जाते, कारण ते लवकर धन आकर्षित करते. जेव्हा घरात मनी प्लांट हिरवेगार असते तेव्हा पती पत्नीमध्ये भांडणे होत नाहीत, तर आपापसातील प्रेम वाढते. नात्यांमध्ये गोडवा टिकून राहतो आणि कुटुंबात स्नेह टिकून राहतो. मित्रांनो, मनी प्लांट नकारात्मक शक्तींना ओळखतो. जर त्याच्या पानांवर काळे डाग दिसू लागले तर समजून घ्यावे की घरात एखाद्या वाईट शक्तीचा प्रवेश झाला आहे, कारण हे रोप नकारात्मकता स्वतःवर ओढून घेते. अशी पाने लगेच कापून बाहेर फेकून द्यावीत, जेणेकरून वाईट ऊर्जा देखील घरातून बाहेर जाईल. अशा प्रकारे मनी प्लांट तुमच्या घराचे रक्षण करतो आणि वाईट शक्तींचा परिणाम स्वतः सहन करतो. म्हणून जर पाने काळी पडली असतील तर ती घरात ठेवू नका, त्यांना बाहेर काढा. यामुळे घरात कधीही नकारात्मक ऊर्जा प्रवेश करू शकणार नाही. मित्रांनो, एक विशेष माहिती अशीही आहे की मनी प्लांटचे झाड थोडे विषारी देखील मानले गेले आहे. यात जे बीज किंवा देठ असते ते प्राण्यांसाठी हानिकारक असू शकते, म्हणून ते प्राण्यांच्या पोहोचेपासून दूर ठेवावे. पण यात काही शंका नाही की हे झाड धन आकर्षित करते. धनाची देवी माता लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी घरात मनी प्लांट असणे आवश्यक मानले गेले आहे. शुक्र ग्रहाला प्रसन्न करण्यासाठी देखील घराच्या आत ते लावणे सर्वात उत्तम सांगितले गेले आहे. मनी प्लांट हेच एक असे झाड आहे ज्याला लावल्याने शुक्र बलवान होतो आणि व्यक्ती वेगाने प्रगतीच्या दिशेने वाटचाल करतो. मित्रांनो, जेव्हा शुक्र प्रसन्न होतो तेव्हा व्यक्ती धनवान बनतो आणि करोडपती बनण्यापर्यंतची स्थिती येते. ख्या मनाने माता वैष्णोचे नाव घेतल्यावर ती लगेच आपल्या भक्ताची हाक ऐकते. जर तुम्हालाही ख्या मनाने माता वैष्णवीला तुमच्या घरी आमंत्रित करायचे असेल तर कमेंट बॉक्समध्ये लिहा, माता दी तुमचे आमच्या घरात स्वागत आहे. माता राणी नक्कीच तुमच्या घरी येतील आणि त्यांच्या आशीर्वादाने तुम्हाला सुख समृद्धी देतील.